कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कमळीवरती आरोप झालेले असतात की कमळी स्वतः अभ्यास करून पास झालेली नाही. कमळीने विजेता क्लास जॉईन केला होता आणि त्यामुळे ती युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेला आहे. आणि हे आरोप तिच्यावरती विजेता क्लासचे ओनर रितेश सरपोतदार आणि अनिका महाजन या दोघांमुळे झालेले असतात. कारण कमळीला त्या पद्धतीने फसवण्यात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कमळी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये इथे बंड्या, निंगी यांनीसुद्धा तिला मदत ही केलेली असते. तर कॉलेजमधील CCTV फुटेज आणि अनेकाने दिलेल्या गुन्ह्याची कबुली याचा व्हिडिओ सर्वांसमोर आल्यानंतर कमळी निर्दोष असल्याचं समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत कमळीने खूप अभ्यास केला आणि स्वतःच्या बळावरती मार्क मिळवले. पण इथे आता युनिव्हर्सिटी टॉपर कमळी असल्यामुळे कमळीचा फोटो रितेश सरपोतदाराला आपल्या बॅनरवरती हवा असतो. कारण त्याला विजेता क्लासेसची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असते आणि त्यासाठी त्याला हुशार मुलांचे फोटोज हवे असतात. कमळी युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळे सर्वांवरती, पालकांवरती, विद्यार्थ्यांवरती तिचा इम्पॅक्ट जास्त असतो आणि म्हणूनच त्याने कमळीला सांगितलेलं असतं की मला तुझा फोटो हवा आहे माझ्या बॅनरसाठी आणि तो फोटो तर मी काहीही झालं तरी घेणारच. त्यासाठी तुला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. तेव्हा कमळी म्हणते, अजिबात नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा मला तुमचे पैसेसुद्धा नको आणि मी तुम्हाला माझा फोटो बॅनरवरती छापू देणार नाही. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या लोकांचा मला राग येतो. मी माझ्या मेहनतीने पास झाले, मी माझ्या मेहनतीने युनिव्हर्सिटी टॉपर झाले आणि आता माझा फोटो बॅनरवरती लावून तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना फसवणार की तुम्ही मला इथे असं शिक्षण दिलं की तुमच्यामुळे मी पास झाले. मी अजिबात असं होऊ देणार नाही. मी तुम्हाला माझा फोटो बॅनरवरती लावू देणार नाही. आणि इथे कमळीने नकार दिलेला असतो. पण रितेश सरपोतदाराने अचानकपणे सगळीकडे मोठमोठे होल्डिंग्स हे लावलेले असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फोटो असतो तो कमळीचा असतो. आणि जेव्हा कमळी शाळेमध्ये जायला निघते मुलांना कबड्डी शिकवण्यासाठी, तेव्हा जाता जाता तिचं लक्ष सगळीकडे फिरत असतं आणि तेव्हा मेन स्पॉटवरती कमळीचे होल्डिंग्ज लागलेले असतात विजेता क्लासच्या बॅनरवरती. तेव्हा कमळीला प्रचंड राग येतो. कमळी निघते आणि सरळ ती रितेश सरपोतदाराच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याला जाब विचारते की माझी परवानगी नसताना तुम्ही माझा फोटो कसा काय लावला? तो म्हणतो, लावला, मला आवडला, मी लावला, माझी मर्जी, काय करायचं आहे ते कर जा. ती म्हणते, इथे तुमची मर्जी चालणार नाही, फोटो माझा आहे, माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला लावण्याचा अधिकार नाही. आणि एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का हो? ऐकू कमी येतं तुम्हाला? माझा फोटो का लावलात तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली? आणि माझी फसवणूक करू नका, तुम्हाला खूप महागात पडेल ते. तो म्हणतो, तू माझं आहे ना, काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस. काहीही वाकडं नाही करणार तू. कारण शिक्षणाने तू फक्त हुशार होऊ शकतेस. पैसा येऊ शकत नाही तुझ्याकडे. पैसा कमवायला अक्कल लागते, जी माझ्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही. जर तुला अक्कल असती तर माझ्याकडून हवे तेवढे पैसे तू घेतले असतेस. पण तुला अक्कलच नाही आहे ना, त्यामुळे तू माझी ऑफर नाकारलीस. अगं, आईची जबाबदारी आहे ना तुझ्यावरती. बाबा तर तुला नाहीच आहेत. ती म्हणते, 1 मिनिट, माझ्या आईवडिलांबद्दल बोलायचं नाही या, मी अजिबात खपून घेणार नाही. तो म्हणतो, ठीक आहे, शांत हो. हाच प्रॉब्लेम असतो तुमच्या लोकांचा. तुम्हाला एकदा पैसे देतो असं सांगितलं ना की तुमचा स्वाभिमान आड येतो आणि मग हा स्वाभिमान खरेदी करायला आमच्यासारख्या लोकांना खूप आवडतं. तेव्हा आता गप्प गुमान बसायचं, जी रिॲलिटी आहे ती ॲक्सेप्ट करायची. तुझा आता फोटो बॅनरवरती गेला
आता माझ्या मर्जीशिवाय मी काढणार नाही, काहीही झालं तरीसुद्धा, कळलं का? तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, मग आता बघच, याचे परिणाम काय होतील ना ते भोगायला तयार राहा. आणि कमळी तिथून बाहेर पडते. तेव्हा इथे अनिका आपल्या फ्रेंड्सबरोबर कमळी लूजर आहे, कमळी लायर आहे असं म्हणत असते. तेव्हा ती म्हणते, का काय झालं? तेव्हा कमळी इथे विचारते की तुझी हिंमत कशी झाली का अनिका माझ्याबद्दल असं बोलायची? तेव्हा अनिका म्हणते, का नाही हिंमत होणार? तू ती गोष्ट करू शकतेस, मी बोलू शकत नाही का? अगं तू विजेता क्लासमध्ये जायचीस म्हणजे तू काही गरीब नाही आहेस. एवढी मोठी फी तू अफोर्ड करत होतीस ना, म्हणजे याचा अर्थ तू श्रीमंत घरातली मुलगी आहेस. पण तुला गरीब गरीब म्हणून सगळ्यांची सिंपत्ती मिळवायची आहे ना. पण मला आता कळलं आहे, तू विजेता क्लासची स्टुडंट आहेस ना, म्हणूनच तू युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं आहेस. मग का खोटं बोललीस की स्वतःच्या मेहनतीने पास झालीस म्हणून? तेव्हा कमळी म्हणते, मी स्वतःच्या मेहनतीनेच पास झाले, कळलं ना? तेव्हा इथे अनिका म्हणते, लूजर लूजर, विजेता क्लासमध्ये होती तरी खोटं बोलली, ही लूजर आहे एक नंबरची. अनिका तसं बोलत असते. आणि तेव्हा इथे आता अन्नपूर्णा कॉलेजच्या तिथेसुद्धा कमळीचा फोटो असलेला विजेता क्लासेसचा होल्डिंग लावलेला असतो आणि तो अनिकाने लावलेला असतो. तेव्हा ती प्रिन्सिपल सरांची मदत घेते की मी असं काहीच केलेलं नाही आहे, मी खरं बोलते, मी त्या लोकांना नको म्हणाले होते तरी त्यांनी माझा फोटो मला न विचारता होल्डिंगवरती छापला आहे. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात, हे बघ बाळा, हे सगळं आहे ना प्रायव्हेट क्लासवाल्यांनी केलं आहे आणि त्यांनी केलेल्या गोष्टींमध्ये आम्ही कॉलेजचे लोक हस्तक्षेप करू शकत नाही. आणि ज्या अर्थी त्यांनी तुझा फोटो छापलाय ना, त्या अर्थी त्यांच्याकडे काहीतरी ठोस पुरावा असणारच आहे, त्याशिवाय ही गोष्ट ते लोक करणार नाही. ती म्हणते, हां ठीक आहे ना, पुरावा काही असू दे, पण माझा कधीच होकार नव्हता. त्यांनी मला फसवूनच, अंधारात ठेवूनच ही गोष्ट केलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कमळी म्हणते की ठीक आहे, मी लढायला तयार आहे त्यांच्यासमोर. त्यांच्याकडे कुठला पण पुरावा असला तरी तो मला फसवूनच घेतलेला असेल. त्यामुळे काहीही झालं तरी मी हार मानणार नाही. आणि कमळी काय करते, ऋषीला फोन करत असते. पण ऋषी इथे नसतो. त्यामुळे ती आता फोन करते साहेबाला आणि म्हणते, साहेबा सर, मला जरा तुमची मदत हवी होती. तेव्हा साहेबा म्हणतो, कमळी बाळा बोल ना, काय मदत हवी आहे तुला? तेव्हा कमळी म्हणते, साहेबा सर, इथे छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आणि मग रितेश सरपोतदार, विजेता क्लासेसचे ओनर, त्यांनी मला न सांगता माझा फोटो होल्डिंगवरती लावला आणि आता ते काढायला तयार नाही आहेत. त्यांची अरेरावी सुरू आहे, हे कमळीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता साहेबा म्हणतो की ठीक आहे, तू पोलीस स्टेशनला ये, मी पण पोलीस स्टेशनला येतो. आपण त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करूया, फसवणुकीचा गुन्हा. त्यानंतर इथे कमळी जाते आणि रितेश सरपोतदार विरोधामध्ये इथे आता फ्रॉडचा गुन्हा दाखल करते आणि म्हणते की या माणसाने मला फसवलेलं आहे. माझी परवानगी नसताना माझा फोटो होल्डिंगवरती लावलेला आहे. त्याच्या कॉलेजची, त्याच्या क्लासची मी स्टुडंट नसतानासुद्धा तो हे सगळं मुद्दामून करतोय त्याच्या फायद्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी. त्यामुळे माझी इच्छा नसताना, माझी परमिशन घेतलेली नसतानासुद्धा या माणसाने माझा फोटो कसा काय लावला? मला त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा आहे, अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करायचा आहे. आणि त्यामुळे इथे इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन कमळी आता आलेली असते विजेता क्लासमध्ये. तेव्हा इथे आता विजेता क्लासमध्ये आल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा रितेश सरपोतदार, या मॅडमने तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे की तुम्ही यांची परमिशन नसतानासुद्धा त्यांचा फोटो होल्डिंगवरती लावला. त्यामुळे आता तुम्हाला आम्ही इथे अरेस्ट करायला आलो आहे. चौकशीसाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. ती म्हणते, बघितलं तुला काय वाटलं, तुला घाबरून मी गप्प बसणारी आहे? मी कधीच तुला सांगितलं नव्हतं की माझा फोटो लावायचा. त्यासाठी मी तुझी ऑफरसुद्धा नाकारली होती. पण आता पाणी डोक्यावरून चाललं आहे आणि म्हणून मला हे करावं लागतंय. त्यामुळे एकतर पोस्टर काढ, नाहीतर एकतर आता जेलमध्ये जा. तेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तेव्हा रितेश सरपोतदार म्हणतो, अहो त्या कमळीचीच परमिशन होती, आम्ही काय तिच्यावरती जबरदस्ती केली नाही आहे. हा बघा, हा आहे आमच्या इथे आता क्लासचा फॉर्म, तिने ह्याच्यावरती सही केली आहे की नाही ते बघा, आणि GS म्हणून सही केली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याने पुरावा दाखवलेला असतो. तेव्हा ती म्हणते, पण मी तुझ्या फॉर्मवरती सही कधीच केली नव्हती, मग ही माझी सही आली कुठून?
तर कमळीला फसवून ती सही अनिकाने घेतलेली असते आणि ही गोष्ट कमळीला आठवते की अनिकाने एका फॉर्मवरती आमच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या होत्या आणि तिथूनच माझी ही सही कॉपी करण्यात आलेली आहे. तेव्हा कमळी म्हणते ही सही जरी माझी असली तरी यांच्या कुठल्याही फॉर्मवरती मी सही केलेली नाही आहे, मला फसवलं गेलेलं आहे. तेव्हा रितेश सरपोतदार म्हणतो एवढा मोठा क्लास खोलून ठेवला आहे ते काय उगाचच का? ही तुझी सही आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेस? मग आमच्या क्लासची बदनामी करायची आहे तुला? आमच्या विरोधकांनी पैसे दिलेत की काय तुला खोटं बोलायचे? तेव्हा कमळी म्हणते असं काही नाही आहे, कळलं ना? उगाच खोटं बोलू नको. सर हे बघा मी खरं बोलते, हा माणूस खोटं बोलतोय. पण आता कमळीची सही भेटल्यामुळे रितेश सरपोतदाराला इथे आता जेलमध्ये ठेवता येत नाही, त्याला सोडण्यात येतं. त्यामुळे प्रेक्षकांनो कमळी प्रचंड चिडलेली असते. पोलिसांनी सांगितलेलं असतं की तू निर्दोष असल्याचे आता तुला पुरावे द्यावे लागतील आणि हा माणूस कसा गुन्हेगार आहे हे सिद्ध करावं लागेल. तेव्हाच तर आम्ही ह्या माणसाला इथे पुन्हा एकदा अरेस्ट करू शकतो, नाहीतर मग आम्ही काही करू शकणार नाही. तेव्हा कमळी म्हणते ठीक आहे, मी निर्दोष असल्याचे पुरावे लवकरच तुम्हाला आणून देईल. आणि कमळी कॉलेजमध्ये जाते आणि बंड्या आणि निंगीबरोबर सगळ्या गोष्टी डिस्कस करते. तोपर्यंत ही गोष्ट ऋषीपर्यंतसुद्धा पोचलेली असते आणि ऋषी कमळीच्या मदतीला तिथे धावून आलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता कमळी टेन्शनमध्ये असते आणि तेव्हा इथे आता अनिका आणि तिची मैत्रीण ह्या दोघीजणी बोलत असतात. कमळी म्हणालेली असते की अनिका तू हे सगळं मुद्दामून केलंस ना? माझी सही तूच त्या फॉर्मवरती घेतली होतीस ना? आणि त्या रितेश सरपोतदाराला तूच नेऊन दिलीस. ती म्हणते मी तसं काही केलेलं नाही आहे, उगाच माझ्यावरती आरोप करू नको, कळलं ना? तेव्हा इथे अनिकानेच हे सगळं केलेलं असतं. अनिका तिच्या मैत्रिणीबरोबर बोलते. ती म्हणते काय गं अनिका, मस्त फसवलंस त्या कमळीला. ती म्हणते नाहीतर काय, मला रितेश सरपोतदार सरांनी सांगितलं होतं की तुला जर विजेता क्लासमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुला एका फॉर्मवरती कमळीची सही आणावी लागेल आणि ते फॉर्म आहेत ना त्यांनीच दिले होते. तेव्हा इथे आता कमळीची सही तर मी घेतली आणि ती रितेश सरांना दिली, त्याच्यामुळेच तर होल्डिंगवरती तिचा फोटो आला ना. नाहीतर कमळीने कुठे त्यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतं? तिची लायकी तरी आहे का एवढी फी भरायची? असं सुद्धा अनिका म्हणते. तेव्हा तिचा बोलतानाचा व्हिडिओ हा पूर्णपणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो बंड्याने. अनिकाचा गुन्ह्याची कबुली देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अन्नपूर्णा कॉलेजच्या बाहेर जे होल्डिंग लावलेलं असतं ना, ते होल्डिंग स्वतः रितेश सरपोतदाराने अनिकाला आणून दिलेलं असतं आणि ते लावायला सांगितलेलं असतं. तेव्हा कॉलेजच्या बाहेरचं CCTV फुटेज चेक केल्यानंतर इथे आता अनिका आणि रितेश सरपोतदार हे दोघे एकमेकांबरोबर बोलत आहेत आणि रितेश सरपोतदारने ते होल्डिंग तिच्या हातामध्ये दिले हे आता CCTV फुटेजमध्ये सुद्धा रेकॉर्डेड असतं. त्यामुळे तो सुद्धा पुरावा मिळतो आणि मग इथे कमळी ते सगळे पुरावे घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि त्यानंतर ती म्हणते की सर हे बघा, या माणसाने मला फसवलेलं आहे. अनिकाला सांगून माझी खोटी सही घेतली आणि त्यानंतर तिला होल्डिंगसुद्धा लावायला सांगितला. तेव्हा अनिकाने दिलेली गुन्ह्याची कबुली त्याचा व्हिडिओ इथे आता पोलिसांना दाखवला जातो. त्याच्यामध्ये अनिका म्हणते की कमळीची खोटी सही मीच घेतलेली आहे आणि मीच ती रितेश सरांना दिली, नाहीतर कमळी विजेता क्लासमध्ये कधीच गेली नव्हती, तिची लायकी पण तेवढी नाही आहे. त्यामुळे कमळी निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं असतं. अनिकाने तिला फसवून सही घेतले आणि रितेश सरपोतदाराला दिले हे समजलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो अनिकाचा व्हिडिओ आणि CCTV फुटेज याच्यामध्ये रितेश सरपोतदार आणि अनिका बोलत असतात आणि त्यांनी ते होल्डिंग अनिकालाच लावायला सांगितलेलं असतं आणि तो CCTV फुटेज आणि अनिकाचा व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर इथे कमळी निर्दोष आहे, तिला फसवण्यात आलं आहे ही गोष्ट समोर आलेली असते आणि विजेता क्लासेसचे इथे संचालक रितेश सरपोतदार हे गुन्हेगार आहेत. त्यांनी एका मुलीची परमिशन नसताना इथे आता होल्डिंगवरती तिचा फोटो लावला, यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. म्हणून रितेश सरपोतदाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही आता कमळीने आणि पोलिसांनी दिलेली असते.